तू सगळ्यांची जेव्हा मन जिंकत होतीस नाही तेव्हाच तू माझंही मन जिंकलं सगळं. पुढे जाऊन ना या घरात आईचं मन जिंकलंस. तिचं बालपण तू तिला परत मिळवून दिलंस. काय एवढंच नाही, काका काकू जेव्हा टेन्शन मध्ये होते, संपदा घर सोडून गेली होती पेडी, तेव्हा तू तिला परत आणलं सगळं. तू काका काकूंना आम्हाला सगळ्यांना तिचं आणि रॉकीचं प्रेम कसं आहे हे समजावून सांगितलंस. कीर्तीताई, ताईनी तर काय नाही केलंय, ती तुझ्या विरोधातच होती पहिल्यापासून. पण जेव्हा तिला घराबाहेर काढत होतो आपण तेव्हा तू थांबवलंस आम्हाला. तू तिला एक लास्ट चान्स दिलास तिची चूक सुधारण्याचा. तिलाही तू खूप समजून घेतलंस ग. तू आईचं मंगळसूत्र परत आणलंस, भाऊंचा जीव वाचवलास, माझा जीव वाचवलास, आपल्या कंपनीला कितीतरी वेळा वाचवलं. हे सगळं तुझ्यामुळेच शक्य झालं. ये आणि तुला माहितीये अशी अनेक संकट या घरावर आली, पण त्या सगळ्या संकटांना आपण सामोरे गेलो. तू त्या संकटांवर मात केलीस, सगळ्यांना एकत्र असं खेळवून ठेवलंस. आणि म्हणूनच आज हे जे देसाई घर आहे ना ते तुझ्यामुळे. हे बघ, हे जितकं माझं घर आहे ना तितकंच तुझंही घर आहे. आणि तू हे कधीच विसरू नकोस, आणि इथे असलेला कोणीही हे कधीच विसरणार नाही. अरे अरे ऍक्च्युली मिठी डंबोलाच मारायची होती, पण ठीक आहे वहिनी, आमचा डंबो समजून घेतो हा सगळं. आशू, शिवा, तुम्हा दोघांचा मला खूप अभिमान. आत्ता आशू जे जे म्हणला ना त्यातला शब्दन शब्द खराय शिवा. आणि एक लक्षात ठेवायचं, जसं ते घर तुझं आहे ना तसं हेही घर तुझंच आहे.